तेज महाराष्ट्र न्यूज, आपला महाराष्ट्र तेज महाराष्ट्र। ड्रीम टच बिझनेस कंपनीला नाहक बदनाम करण्याचा प्रयत्न। अल्पावधीतच संपूर्ण महाराष्ट्रासह देशभरात आपल्या वेगवेगळ्या कामाच्या व बिझनेसच्या माध्यमातून नाव कमावलेल्या ड्रीम टच बिझनेस कंपनीला बदनाम करण्याचा डाव काही व्यक्तींनी सुरू केला असून संस्थेची प्रगती त्यांच्या डोळ्यात खुपत असल्यामुळेच संस्थेवर बिनबुडाचे आरोप करून ग्राहकांना सणासुदीच्या दिवसात विचलित करण्याचा प्रयत्न केला जात आहे। परंतु ड्रीम टच बिझनेस कंपनी अशा आरोपांना घाबरत नसल्याचे ड्रीम टच कंपनीच्या पूजा पाटील व राहुल बाड यांनी सांगितले। आरोप करून पेपरबाजी करणाऱ्यांनी एकदा आटपाडीतील आमच्या कार्यालयास भेट द्यावी व वस्तुस्थिती जाणून घेण्याचेही आवाहन पूजा पाटील व राहुल बाड यांनी केले आहे। तेज महाराष्ट्र न्यूज साठी प्रशांत देशमुख, आटपाडी। नमस्कार। ड्रीम टच मॅक्स मल्टीट्रेड अँड ॲडव्हर्टायझिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, आटपाडी। वास्तविक पाहता जो पुढे जात असतो त्याला आपल्याकडे पाय पाठीमागे ओढण्याची पद्धत आहे, जशी की आपण त्याला खेकडा पद्धत म्हणतो। तसंच आपल्या समाजात बघायला मिळतं आपल्याला की असं समाजात घडते ते, तसंच आपलं जे बाहेर घडते तेच आमच्या कंपनी सोबत झालेलं आहे। आपण बातमी एक बघितली होती, पुण्याच्या वर्तमानपत्रात ती बातमी आली होती। तसं त्या मेंबरने आपल्यासोबत कंपनीचं वाईट चिंतण्यासाठी आणि कंपनीचं वाईट हो या हेतून आपली बातमी त्यांनी दिली होती। तर मला फक्त ते बातमीचं निराकरण करण्यासाठी आम्ही आणि आमच्या कंपनीची अद्भुत सिस्टीम तुमच्या समोर मांडण्यासाठी आम्ही सोशल मीडियाच्या मार्फत आम्ही पुढे आलो आहोत। आमच्या कंपनीची काय सिस्टीम आहे की आम्ही 50% दुचाकीमध्ये आम्ही गाडी देतो, पण 50% अमाऊंट आम्ही तुमच्याकडे घेतो। ते 50% अमाऊंट तुम्हाला 30% अमाऊंट आम्ही तुम्हाला डीपी करतो। जे 20% अमाऊंटचं त्यांनी सांगितलं होतं ट्रेडिंग करतात ते करतात, तसं आम्हाला प्रायव्हेट लिमिटेडचं तुम्हाला सांगण्याचा कोणताही हक्क नसतो की आम्ही पैसे कुठे इन्व्हेस्टमेंट करतो। तर 20% अमाऊंट आमचे बरेच कंपनीचे पार्ट्स आहेत, सिस्टीम आहेत, आम्ही त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करतो। ह्यामध्ये तुम्हाला काय करावं लागतं की तुमचे 50% वाचवण्यासाठी तुम्ही आम्हाला फक्त 3 महिन्यात 3 मेंबर या स्कीममधून या सिस्टीममधून गाड्या घेणारे द्यावे लागतात। ही आमची कंपनीची सिस्टीम आहे। तर त्या मेंबरने काय केलं, अशा महाशाने आपली सिस्टीम जाणली नाही किंवा पूर्ण ऐकली नाही, त्यांनी आपले हे बातमी जे आहे ते विचित्र पद्धतीने सगळीकडे सोशल मीडिया मार्फत हे केलेले आहे। तरी पण आपण त्यांना एवढं सांगू इच्छितो की तुम्ही जे कोणी बातमी दिलेली आहे त्यांनी पुन्हा एकदा आटपाडी कार्यालयामध्ये भेट द्यावी, पुन्हा एकदा आमची कंपनीची सिस्टीम जाणून घ्यावी आणि पूर्ण माहिती घ्यावी। अशा अर्धवट माहिती घेऊ नये आणि जे आमचे कस्टमर आहेत, जे आमच्या कंपनीचे जे सभासद बनलेले आहेत, ज्यांनी या गाड्या घेतलेल्या आणि जो त्यांनी आमच्यावर विश्वास दाखवलेला आहे, अशा व्यक्तींना आणि आमच्या सभासदांना एवढं सांगितलं जो विश्वास दाखवला त्याबद्दल आमची ड्रीम टच कंपनी आपल्या शतशिरोणी आहे आणि असेच सहकार्य चिरंतन राहू। तसे आमची ही कंपनी शेतकरी व सर्वसामान्य लोकांसाठी आपले जे फार्मर प्रोड्युसर कंपनी आहे त्या कंपनीची इथे ब्रँच घेत आहे। ब्रँच म्हणजे काय करणार आहे, ही शेतकरी उत्पादन कंपनी आहे। हे सर्वसामान्य गोरगरिबांसाठी व सर्व शेतकऱ्यांसाठी हे कंपनीचं आपलं ओपनिंग होणार आहे। ते थोड्या दिवसात आपण ते ओपनिंगचे डेट डिक्लेअर करणार आहोत। त्याचबरोबर आपल्या कंपनीचा ड्रीम टच डिस्काउंट कार्डचा कन्सेप्ट आहे, तो कन्सेप्ट पण तुमच्यासमोर लवकरात लवकर आपण ते पण उद्घाटनात तुम्हाला सगळं ते आमच्या जे काही सभासद असतील त्यांना लवकरच कळेल। आता जी फार्मर प्रोड्युसर कंपनी आहे ती कंपनीचा गोरगरिबांसाठी काय फायदा होणार आहे, जे आपण शेतकरी जो वर्ग आहे तो आपला एकत्रित वर्ग नाहीये, तो आता शेती बियाणे जे बाहेरून घेतो, खत घेत असेल रासायनिक, ते त्यांना महाग पडतं। आपण इथे काय करणार आहे कन्सेप्टमध्ये, जो पूर्ण शेतकरी वर्ग असेल त्यांना एकत्रित करण्याचे काम आमची ड्रीम टच बिझनेस ग्रुप कंपनी करणार आहे। पूर्ण शेतकरी वर्ग एकत्रित घेतल्यामुळे ह्याचा फायदा काय होणार आहे, जे बियाणे खते रासायनिक घेतात ते एकत्रित घेतल्यामुळे तुम्हाला ते कमी जो तुम्हाला मार्केटमध्ये दर मिळते त्यापेक्षा कमी स्वस्तात तुम्हाला एकत्रित घेतल्यामुळे मिळणार आहे। हा पूर्ण शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे। त्यात प्लस पॉईंट असा आहे की जे उत्पादन होईल ते सर्व एकत्रितपणे विकल्यामुळे जो मार्केटला रेट आहे त्याच्यापेक्षा जो आता शेतकऱ्यांना समजा फॉर एक्झाम्पल जर कांदा असेल तर आपण म्हणतो की शेतकऱ्याची इच्छा असते 40 रुपये किलोने गेला पाहिजे, पण मार्केट रेट जर 30 रुपये किलोने असेल तर त्याला दलालासोबत ते 30 रुपये किलोने द्यावा लागतो। तसे आपल्या कंपनीनं ह्या शेतकऱ्यांचे विचार एकत्रित करून आता इथे जो कस्टमर आपण जे 100 शेतकरी एकत्र जर झालो तर आपल्याला काय करायचं, 100 जणांची एकत्रित शेती करून त्या शेतीवर एखादं मोठं पीक उत्पादन करायचं आहे। ते पीक एक स्टँडर्ड रेट अशा प्रकारचं आपल्या प्रत्येक उत्पादनामध्ये एक स्टँडर्ड प्रकारचा रेट मिळणार आहे। त्यामुळे शेतकरी वर्ग आपला मोठा होऊ शकणार आहे। आमच्या कंपनीचा एकच कन्सेप्ट आहे की शेतकरी वर्गाला आता जे पैसे मिळतात शेतीतून त्याचे दुप्पट हे पैसे आमच्या कन्सेप्टमधून भेटले पाहिजे। यामध्ये हे फक्त कंपनीचं सगळ्यात मोठं ध्येय आहे। जरी कोणतेही संकट आले तर शेतकऱ्याला आता एक
एकट्याला हे करायचं नाहीये. आता सगळी म्हणून त्या शेतकऱ्याच्या संकटावर मात करायची आहे. त्यामुळे शेतकऱ्याला कमी कष्टाला सामोरं जावं लागणार आहे, त्याला त्रास कमी होणार आहे. आता ह्यातून काय होणार की मूल्यवर्धन जे आहे आपल्या शेती आधारित गोट फार्मिंग असेल, परत फिश फार्मिंग असेल, त्याचबरोबर आपले कुक्कुटपालन वगैरे असे व्यवसाय आहेत, डेअरी फार्मिंग वगैरे असेल, हे असे व्यवसाय आपल्या त्या प्रोड्युसर कंपनीमधून ओपन होणार आहेत. तरी आपल्याला यामधून नाबार्ड जी आपली कंपनी आहे याकडून आपल्याला सहाय्यता मिळणार आहे. टॅक्स इन्फेक्शन म्हणून मिळू शकते. एक स्टेबल बिझनेस होणार आहे आणि यातून शेतकऱ्यांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. ज्यांची मुलं म्हणजे एज्युकेटेड आहेत, जे बीएससी ऍग्रिकल्चर आहेत, यांना या पद्धतीने जॉब वगैरे मिळणार आहे. यामध्ये आपले फिक्स्ड डिपॉझिट वगैरे असेल, हे जे काही पेमेंट्स असतील त्यांना या पार्कात आपण काय करणार आहे की शेतकऱ्यांना फार्मर म्हणून कंपनी आहे, त्या कंपनीत आपण सगळं इथून आटपाडी शाखेतून सगळं चालवणार आहोत. आपली कंपनी पूर्णपणे रजिस्टर्ड कंपनी आहे. आपल्या कंपनीचा नोंदणी क्रमांक आहे AAICD04 OC हे आपल्या कंपनीचा नोंदणी क्रमांक आहे. आपली कंपनी पूर्णपणे लिगल काम करते, अनलिगल काम नाही. आपली कंपनी आता 4थ्या वर्षात पदार्पण करणार आहोत. पदार्पणाचा पण कार्यक्रमाचे आम्ही उद्घाटन समारंभ जाहीर करणार आहोत. त्या दिवशी ड्रीम टेस्ट डिस्काउंट कार्ड विषयी आणि त्याचबरोबर आपलं फार्मिंग जे उत्पादन प्रोडक्शन आहे त्याविषयी आम्ही दोन्ही पण डिक्लेअर करणार आहोत. धन्यवाद. तेज महाराष्ट्र न्यूज. आपला महाराष्ट्र, तेज महाराष्ट्र.